नमस्कार आणि स्वागत आहे. आज आपल्याकडे अध्ययन समाचार नावाच्या एका स्थानिक वृत्तपत्रातील एक छोटीशी बातमी आहे. आता वरवर पाहता ही बातमी अगदी साधी वाटते. अमरावती जिल्ह्यातलं दर्यापूर, तिथल्या आदर्श हायस्कूलमध्ये एका कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI प्रयोगशाळेचं उद्घाटन झालं. पण मला वाटतं कधीकधी अशा छोट्या बातम्यांमध्येच मोठ्या बदलांचे संकेत दडलेले असतात. आज आपण या एका बातमीच्या आधारे शिक्षण, तंत्रज्ञान आणि आपल्या भविष्याबद्दलच्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलणार आहोत. अगदी बरोबर. कारण ही घटना फक्त एका शाळेपुरती नाहीये. AI सारखं तंत्रज्ञान आता फक्त म्हणजे IIT किंवा मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांपुरतं राहिलेलं नाहीये. ते आता थेट दर्यापूरसारख्या ठिकाणी शाळेच्या वर्गापर्यंत पोचतंय. म्हणजे तंत्रज्ञान परिघावरून आता केंद्राकडे येतंय. आणि या प्रवासाचे नेमके अर्थ काय आहेत हे समजून घेणं खूपच रंजक ठरेल. चला तर मग या बातमीच्या प्रत्येक पैलूचा विचार करूया. बातमीनुसार ही शाळा शिवाजी शिक्षण संस्थेद्वारे चालवली जाते आणि संस्थेचे सदस्य आणि शाळा समितीचे अध्यक्ष माननीय केशवराव गावंडे यांच्या हस्ते या लॅबचं उद्घाटन झालं. पण कार्यक्रमाची सुरुवात झाली डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून. म्हणजे एका बाजूला अत्याधुनिक AI लॅब आणि दुसऱ्या बाजूला संस्थेच्या संस्थापकाप्रती आदर. हे चित्र काय सांगतं? नाही, हे चित्र खरं तर एकाच वेळी आशा आणि एक आव्हान दोन्ही दाखवतंय. अच्छा. आशा अशी की आपण आपली मूल्ये न विसरता प्रगती करू पाहतोय. यालाच रूटेड मॉडर्निटी म्हणतात. म्हणजे आपली मुळं जमिनीत घट्ट ठेवून आकाशात झेप घेणं. बरोबर. पण यात एक आव्हानही आहे. अनेकदा काय होतं की संस्थांमध्ये महागडी उपकरणं येतात, चकचकीत लॅब्स उभ्या राहतात, पण शिकवण्याची पद्धत तीच जुनी पारंपरिक राहते. म्हणजे मुलांना AIचे टूल्स वापरायला शिकवलं जातं, पण AI सारखं विचार करायला नाही. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. म्हणजे तंत्रज्ञान आणणं ही पहिली पायरी झाली, पण त्याचा वापर करण्याची मानसिकता आणि पद्धत बदलणं ही खरी कसोटी आहे. हो. या लॅबची खरी परीक्षाच हीच असेल की ती केवळ एक तांत्रिक कौशल्य देणारी जागा बनते की विद्यार्थ्यांमध्ये समस्या सोडवण्याची एक नवीन दृष्टी निर्माण करते. अगदी. नाहीतर ती फक्त एक कम्प्युटर लॅब 2.0 बनून राहील. त्यामुळे हे जे परंपरेचं प्रतीक आहे ते प्रेरणादायी आहेच, पण ते बदलाच्या आड नाही आलं पाहिजे हेही तितकंच महत्वाचं आहे. ठीक आहे. म्हणजे कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक झाली, पण या आधुनिक लॅबच्या उद्घाटनावेळी मंचावरून नेमके काय विचार मांडले गेले? कारण तेच या उपक्रमाची दिशा ठरवतील. बातमी सांगते की केशवराव गावंडे यांनी AIला काळाची गरज असं म्हटलंय आणि त्याचा संबंध थेट विज्ञान, उद्योग, शेती आणि आरोग्य या क्षेत्रांशी जोडला. हो, आणि त्यांच्या भाषणातले शेती आणि आरोग्य हे दोन शब्द मला सर्वात जास्त महत्वाचे वाटतात. का? कारण ते या तंत्रज्ञानाला थेट स्थानिक गरजांशी जोडतात. नाहीतर मुलांच्या डोक्यात AI म्हणजे काय तर गुगल किंवा Amazonमध्ये नोकरी मिळवण्याचं एक साधन. बरोबर. एवढीच मर्यादित कल्पना राहू शकते. हो, पण जेव्हा शेतीसाठी AI असं म्हटलं जातं तेव्हा त्या विद्यार्थ्याला आपल्या आजूबाजूच्या समस्या दिसायला लागतात. आपण हे थोडं सोपं करून सांगू शकाल का? म्हणजे शाळेच्या पातळीवर एखादा विद्यार्थी AI वापरून शेतीत नेमकी काय मदत करू शकतो हे ऐकायला खूप मोठं वाटतंय. नक्कीच. समजा या लॅबमध्ये विद्यार्थ्यांना साध्या इमेज रेकग्निशन मॉडेलवर काम करायला शिकवलं. म्हणजे कम्प्युटरला फोटो ओळखून त्यात काय आहे हे सांगायला शिकवणं. अच्छा. मग विद्यार्थी काय करू शकतात तर आपल्या आजूबाजूच्या शेतांमधल्या पिकांच्या पानांचे हजारो फोटो काढू शकतात. काही निरोगी पानांचे, काही करपा लागलेल्या पानांचे, काही पिवळ्या पडलेल्या पानांचे. असा एक डेटासेट ते बनवू शकतात. आणि मग ते AI मॉडेलला हे फोटो ओळखून कोणतं पान आजारी आहे आणि कोणता रोग झालाय. वा. म्हणजे मग शेतकरी फक्त आपल्या मोबाईलने पिकाच्या पानाचा फोटो काढायचा आणि त्याला लगेच कळेल की पिकाला कोणता आजार झालाय. हे तर खूपच छान आहे. अगदी बरोबर. यामुळे वेळ वाचेल, योग्य औषध फवारणीमुळे खर्च वाचेल आणि पिकाचं नुकसानही टळेल. हो. मुद्दा काहीतरी मोठा रोबोट बनवण्याचा नाहीये, तर आपल्या आजूबाजूच्या समस्या सोडवण्यासाठी डेटाचा वापर कसा करायचा हे शिकण्याचा आहे. तंत्रज्ञानाला स्थानिक गरजांशी जोडण्याचा हाच खरा अर्थ आहे. आणि मला वाटतं हेच खरं सक्षमीकरण आहे. ही तर दर्यापूरमधील एक बातमी झाली, पण हा ट्रेंड फक्त इथेच दिसतोय की संपूर्ण महाराष्ट्रात किंवा देशात ग्रामीण शाळांमध्ये असे प्रयोग होत आहेत? नाही, हा नक्कीच एका मोठ्या ट्रेंडचा भाग आहे. भारताचं जे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे NEP 2020 हो, ते याच गोष्टीवर भर देतं.
पारंपरिक रट्टेबाजीच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि क्रिटिकल थिंकिंग शिकवण्याबद्दल बोलतं. कोडिंग आणि डेटा सायन्ससारखे विषय शालेय अभ्यासक्रमात आणण्याची शिफारस करतं. अच्छा. त्यामुळे दर्यापूरमधला हा उपक्रम म्हणजे एक प्रकारे राष्ट्रीय धोरणाची जमिनीवर होणारी अंमलबजावणी आहे. अनेक राज्यांमध्ये सरकार आणि काही खाजगी संस्थांच्या मदतीने अशा अटल टिंकरिंग लॅब्स किंवा तत्सम उपक्रम सुरू झाले आहेत. पण हे सगळं ऐकायला जितकं सोपं आणि छान वाटतं तितकं प्रत्यक्षात आणणं सोपं असेल का? म्हणजे या सगळ्यासाठी प्रशिक्षित शिक्षक कुठून येणार? इंटरनेटची कनेक्टिव्हिटी, अभ्यासक्रम अशी आव्हानं नसतील का? निश्चितच आहेत. आणि हेच या बदलाचं सर्वात मोठं आव्हान आहे. फक्त लॅब उभी करून चालणार नाही. त्या शिक्षकांना आधी प्रशिक्षण द्यावं लागेल, ज्यांना स्वतःला AI मधलं फारसं काही माहीत नसेल. बरोबर. त्यांची भीती घालवून त्यांना सक्षम करावं लागेल. दुसरं म्हणजे अभ्यासक्रम. AI हे खूप झपाट्याने बदलणारं क्षेत्र आहे. आज जे शिकवलं जातंय ते 2 वर्षांनी जुनं होऊ शकतं. त्यामुळे सतत अपडेट होणारा एक लवचिक अभ्यासक्रम तयार करणं गरजेचं आहे. आणि इंटरनेटचा मुद्दा तर आहेच. हो. तिसरा मुद्दा म्हणजे इंटरनेट. आजही अनेक ग्रामीण भागात हाय स्पीड इंटरनेटची समस्या आहेच. या आव्हानांवर मात केल्याशिवाय अशा लॅब्सचा पूर्ण क्षमतेने वापर होऊ शकणार नाही. खरंय. आता परत एकदा या बातमीकडे येऊया. यात प्राचार्य, पर्यवेक्षक, विभाग प्रमुख अशा अनेक लोकांच्या उपस्थितीचा उल्लेख आहे. ही केवळ एक औपचारिक गोष्ट आहे की यामागे काही खोल अर्थ आहे? मला वाटतं यामागे एक सकारात्मक अर्थ आहे. जेव्हा शाळेतील संपूर्ण नेतृत्व म्हणजे सगळे वरिष्ठ अशा उपक्रमात सहभागी होतात, तेव्हा ते दाखवतं की हा निर्णय केवळ वरून लादलेला नाहीये, तर सर्वांनी मिळून घेतलेला आहे. याचा अर्थ असा की या नवीन विषयाला शाळेच्या वेळापत्रकात, परीक्षा पद्धतीत आणि एकूण संस्कृतीत स्थान देण्यासाठी एकत्रित प्रयत्न होण्याची शक्यता जास्त आहे. अच्छा. नाहीतर अनेकदा असं होतं की एक उत्साही शिक्षक काहीतरी नवीन सुरू करतो, पण त्याला इतरांची साथ मिळत नाही आणि काही दिवसांनी तो उपक्रम बंद पडतो. हो, हे होतं. तर इथली ही सामूहिक उपस्थिती त्या उपक्रमाच्या भविष्यासाठी एक चांगली हमी वाटते. या बातमीमध्ये आणखी एका व्यक्तीचा उल्लेख आहे जो मला महत्त्वाचा वाटतो. अध्ययन समाचार या वृत्तपत्राचे संपादक नितीश रोडे. त्यांनी ही AI ही काळाची गरज असल्याचं मत व्यक्त केलं. स्थानिक माध्यमांची यात काय भूमिका असू शकते? खूप मोठी भूमिका. जेव्हा स्थानिक माध्यमं अशा गोष्टींना महत्त्व देतात, तेव्हा त्याचं महत्त्व समाजात अधिक वेगाने पसरतं. पालकांना कळतं की आपली मुलं काहीतरी भविष्यवेधी शिकत आहेत. इतर शाळांना प्रेरणा मिळते. स्थानिक उद्योजक किंवा प्रतिष्ठित व्यक्ती मदतीसाठी पुढे येऊ शकतात. बरोबर. एक प्रकारे माध्यमं या उपक्रमाभोवती एक सकारात्मक इकोसिस्टम तयार करण्याचं काम करतात. त्यामुळे हा केवळ शाळेपुरता मर्यादित कार्यक्रम न राहता संपूर्ण समाजासाठी एक चर्चेचा आणि प्रेरणेचा विषय बनतो. आणि याच वृत्तपत्रात बातमीच्या वरच्या बाजूला एक सुविचार दिला आहे, कर्मात आनंद निर्माण केला की त्यास ओझं वाटत नाही. हो. आणि हा विचार या AI लॅबच्या उद्घाटनाला किती तंतोतंत लागू होतो. AI सारखा विषय विद्यार्थ्यांना सुरुवातीला कठीण किंवा भीतीदायक वाटू शकतो. बरोबर. अभ्यास म्हणून पाहिलं तर ओझं वाटेल. हो. पण जर शिकवण्यात आणि शिकण्याच्या प्रक्रियेत आनंद निर्माण करता आला, जर त्यांना स्वतःच्या समस्यांवर उपाय शोधण्याचे प्रोजेक्ट्स करायला दिले, तर हाच विषय त्यांना एक खेळ वाटेल. ते त्यात रमून जातील. म्हणजे वृत्तपत्रातल्या एका कोपऱ्यातला तो सुविचार आणि ही बातमी नकळतपणे एकमेकांशी जोडली गेली आहे. हे खूपच छान आहे. तर मग या सगळ्या चर्चेचा सार पाहिला तर या छोट्याशा बातमीतून आपण एका मोठ्या बदलाच्या सुरुवातीचे साक्षीदार होत आहोत असं म्हणता येईल. पण या बदलाचा अंतिम उद्देश काय असावा? विद्यार्थ्यांना फक्त तंत्रज्ञानाचे चांगले वापर करते म्हणजे युजर्स बनवणं की अजून काही? हाच कळीचा मुद्दा आहे. आतापर्यंत आपली शिक्षण पद्धती मुलांना चांगला युजर बनवण्यावर लक्ष देत होती. म्हणजे मायक्रोसॉफ्ट वर्ड कसं वापरायचं, गुगलवर सर्च कसं करायचं वगैरे. पण आताची गरज मुलांना तंत्रज्ञानाचे निर्माते म्हणजे क्रिएटर्स बनवण्याची आहे. युजर म्हणजे दुसऱ्यांनी बनवलेल्या गोष्टी वापरणारा आणि क्रिएटर म्हणजे स्वतः नवीन गोष्टी बनवणारा. म्हणजे फक्त ChatGPTवर प्रश्न विचारून उत्तरं मिळवणारा नाही, तर ChatGPT सारखं काहीतरी नवीन आपल्या स्थानिक गरजेनुसार तयार करणारा. अगदी तसंच. मला एक छोटं उदाहरण आठवतंय. काही इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी AI वापरून एक साधं ॲप बनवलं होतं. अच्छा.
ते ॲप स्थानिक बाजारातल्या भाजीपाल्याच्या दरांचा रोज अभ्यास करून पुढच्या आठवड्यात कोणत्या भाजीचा दर वाढू शकतो किंवा कमी होऊ शकतो याचा अंदाज लावायचा. अरे वा. सुरुवातीला तो एक छोटा प्रोजेक्ट होता, पण नंतर तो तिथल्या शेतकऱ्यांसाठी खूप उपयोगी ठरला. त्यांना कधी माल बाजारात आणायचा याचा निर्णय घ्यायला मदत झाली. हेच आहे क्रिएटर बनणं. दर्यापूरच्या शाळेतील विद्यार्थी जर तिथल्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी किंवा कापूस उत्पादकांसाठी असं काहीतरी बनवू शकले तर या AI लॅबचं उद्दिष्ट खऱ्या अर्थाने साध्य झालं असं म्हणता येईल. तर दर्यापूरमधील एका शाळेतील AI लॅबच्या उद्घाटनाच्या या बातमीतून आपल्याला अनेक गोष्टी समजल्या. ही केवळ एक स्थानिक घटना नाही, तर शिक्षण आणि तंत्रज्ञानाच्या भविष्याकडे टाकलेलं एक महत्त्वाचं पण आव्हानांनी भरलेलं पाऊल आहे. यात परंपरा आणि आधुनिकतेचा मेळाप आहे, पण त्याचबरोबर जुन्या शिक्षण पद्धती बदलण्याचं आव्हानही आहे. बरोबर. आणि या सगळ्या चर्चेतून एक अंतिम प्रश्न मनात येतो, जो विचार करण्यासारखा आहे. आपण आता मुलांना नवीन तंत्रज्ञान शिकवण्याबद्दल, त्यांना क्रिएटर बनवण्याबद्दल बोललो. पण या नवीन कौशल्यांना आपली जुनी परीक्षा पद्धती कशी तपासणार? ज्या शिक्षण व्यवस्थेत आजही पाठांतराला आणि परीक्षेत मार्क मिळवण्याला सर्वाधिक महत्त्व दिलं जातं, तिथे एखाद्या विद्यार्थ्याने शेतीसाठी बनवलेला ॲप किंवा तयार केलेला एखादा छोटा रोबोट याचं मूल्यांकन कसं होणार? हा तर खूप मोठा प्रश्न आहे. हो, तंत्रज्ञान मेगाने बदलत आहे, पण या बदलाला सामावून घेण्यासाठी आणि त्याचं योग्य कौतुक करण्यासाठी आपली मूल्यांकन पद्धती, आपली परीक्षेची चौकट बदलावी लागेल. नाहीतर या लॅब्समधून बाहेर पडलेले विद्यार्थी पुन्हा त्याच मार्कांच्या शर्यतीत हरून जातील. तंत्रज्ञान बदलणं सोपं आहे, पण मानसिकता आणि व्यवस्था बदलणं जास्त कठीण आहे, आणि तेच खरं आव्हान असणार आहे.